आपल्या संपूर्णपणे पसंतीस पडलेला आहे। त्याच्यामधील एफएच स्पोर्ट्ससह ते म्हणजेच प्रोलिंग आणि त्याचे सर्व ऋतुज कीर यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो। त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल। ऋतुज कीर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती आपल्या अलिबाग मधीलच असणारे हे आपले एफएच स्पोर्ट्स आणि प्रोलिंग यांचं या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एफएच स्पोर्ट्स आणि प्रोलिंगच्या संपूर्ण या कामगिरीसाठी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा गौरव केला जातोय। त्यानंतर स्कोरिंगचं काम दरणे गुरुजी यांनी या ठिकाणी तिन्ही रात्र केले, त्यांचाही या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाईल। दरणे गुरुजी यांना मी आमंत्रित करतो। समालोचनाची जबाबदारी स्वीकारणारे समालोचक यांचाही सन्मान केला जाईल। सर्वप्रथम दरणे गुरुजी आपण समोर यायचं आहे। हरकत नाही। पार्थ घरत आपण उपस्थित असाल तर आपण सुद्धा ऑक्शनच्या दिवशी आम्हाला सहकार्य केलं होतं, तर पार्थ घरत आपण कुठे असाल तर आपला सन्मान स्वीकारायचा आहे। यासिनजी मर्चंट यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। यासिन मर्चंट गेले कित्येक वर्ष आपण यासिन मर्चंट यांना आपण ऐकताय आणि आज समालोचनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन केलं जाईल, त्यांनाही धन्यवाद दिले जातील। त्यानंतर आकाश मांजरेकर यांचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती आकाश मांजरेकर यांचं आपण कौतुक करतोय। मराठी समालोचनातील एक उत्कृष्ट आवाज आज आपण गेल्या 3 रात्री आपण ऐकला। त्यानंतर आपला नवोदित समालोचक वेदांत कंटक याला सुद्धा या ठिकाणी आपण यालाही आपण या ठिकाणी त्याचाही सन्मान आपण करूया। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचे अर्थात आपण जर पाहिलं 2025 मध्ये विकिपीडिया ऑफ द क्रिकेट कॉमेंट्री अर्थात सन्मान्य संदीप जगे यांचं सुद्धा आपण यथोचित मान सन्मान केला पाहिजे। ॲडव्होकेट संदीप जगे ज्यांनी क्रिकेट समालोचनाला एक वेगळा दर्जा दिला, मग ती अँकरिंग असू देत, मग ती होस्टिंग असू देत, मग शेतकरी कामगार पक्षाच्या प्रत्येक इव्हेंटसाठी त्यांचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे। ज्यांची नावं आपण या ठिकाणी घेतली, जे इथे उपस्थित राहू शकले नाही त्यांचा सन्मान आपण त्यांना अर्थातच घरी त्यांच्या हे सन्मान चिन्ह आणि त्याच वेळेला भेटवस्तू स्वरूपामध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू। धन्यवाद। वळतोय पुन्हा एकदा फायनलच्या आता टॉसकडे आपण वळणार। दोन्ही संघांना विनंती आहे, चला मैदानातून बाहेर यायचंय। सगळ्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आता आपण मैदानामध्ये जाऊन नाणेफेकीचा कौल करणार आहोत। दोन्ही संघांना विनंती असेल हॅलो, सर्व सन्माननीय व्यक्ती आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे जनक सन्माननीय प्रशांत शेठ नाईक सर आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय एक सुंदर जी ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी कोणाच्या नावी होणार, या ट्रॉफीवरती कोणता संघ आपला नाव कोरणार किंवा ही ट्रॉफी कोणाच्या गावी जाणार यासाठी होणारी ही अंतिम मॅच किंवा अंतिम सामना आपण एक विहंगम असं दृश्य पाहतोय। तर वळूया अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी एका बाजूला सज्ज आहे यूवी स्पोर्ट्स अलिबाग संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ। टाळ्यांच्या कडकडामध्ये स्वागत करूया या दोन्ही संघांचं, मनपूर्वक शुभेच्छा देऊया। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोमहर्षक, चित्त थरारक आणि तितक्याच ताकदीचे परफॉर्मन्स आजच्या या अंतिम क्षणाला आपल्याला पाहायला मिळावे ही अपेक्षा तमाम अलिबागकरांची असेल। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या पर्व दुसऱ्यामध्ये अनेक सामने आपल्याला चित्त थरारक पाहायला मिळाले आणि आज सुद्धा अंतिम फेरीमध्ये आपल्याला अशाच प्रकारे सामन्यामध्ये एक वेगळी रंगतता अनुभवता येईल ही अपेक्षा व्यक्त करायला काहीच हरकत नाहीये, कारण या मैदानाने अनेक रती महारथी पाहिले।
अनेक दिग्गज खेळाडू पाहिले. दादा खेळाडूंच्या परफॉर्मन्सच्या जोरावरती कधी फलंदाजांच्या बाजूने कधी गोलंदाजांच्या बाजूने सामने झुकताना आपण पाहिले. पण आपण नेहमीच म्हणतो ना, सरते शेवटी विजय त्यालाच मिळतो जो शेवटपर्यंत जिंकण्याची जिद्द मैदानामध्ये ठेवतोय. त्यामुळे आज मेहनत, प्रयत्नांची पराकाष्ठा, जिद्द आणि त्याच वेळेला एकमेकांच्या मनामध्ये असणारी इच्छाशक्ती याच्या जोरावरती अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी आपण सज्ज होणार. आणि आज सर्व सन्माननीय पाहुणे आपण त्याच्यामध्ये पाहतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा अलिबाग शहराला एका वेगळ्या उंचीवरती ज्यांनी नेलं आणि या शहराचं नेतृत्व गेले कित्येक वर्ष केलं ते सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या अर्थातच दोन्ही संघातील खेळाडूंना अंतिम फेरीतील शुभेच्छा दिल्या जाणार. आणि नाणेफेकीचा कौल ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते होतोय. नाणेफेकीचा कौल झाला आणि नाणेफेकीचा कौल निखिलने जिंकलेला तिथे आपण पाहिलाय. दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या जातील. ॲडव्होकेट गौतम पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या तिन्ही रात्री ही सर्व मंडळी आपल्याला स्पर्धेमध्ये अगदी स्टार्ट पासून एंड पर्यंत उपस्थित असताना पाहायला मिळाली. सन्माननीय प्रशांत शेठ नाईक, सन्माननीय रुपाल शेठ पाटील, सन्माननीय ॲडव्होकेट प्रवीण दादा ठाकूर, सन्माननीय ॲडव्होकेट गौतमभाई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व संघाला शुभेच्छा दिल्या जातात. या दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. अंतिम फेरीमध्ये युवी स्पोर्ट जिंकावा असं काही जणांची इच्छा असेल. दुसऱ्या बाजूला इच्छा असेल की साखर संघाने ज्या क्षणाला तो सामना फिरून दाखवला त्याच्यामुळे साखर एकदा हरली, साखर दोनदा हरली, परंतु आता मात्र अंतिम फेरीत विजेतेपद पटकावं अशी अपेक्षा घेऊन अनेक साखरकर मैदानामध्ये बसलेले आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी अपेक्षा आहे की अंतिम फेरीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही आपल्या गावामध्ये जावी आणि तो जल्लोष आपण सुद्धा साजरा करावा. युवी स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. सामना 5 षटकांचा असणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेसाठी अनेकांनी मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने विशेषतः ज्या वेळेला या स्पर्धेसाठी आपण एक स्वप्न पाहिलं होतं, अगदी 7 ते 8 जण एकत्र आले होते. त्यांनी ठरवलं की चला ही स्पर्धा आपण करू शकतो का, याच्यासाठी काही आराखडे बांधण्यात आले. काही वेळेला ठरवलं की डेची स्पर्धा घेऊ, नंतर मग असा विचार झाला की नाईट क्रिकेट स्पर्धा घेऊ. पर्व पहिल्यामध्ये थोडे कमी सहकारी होते पण पर्व दुसऱ्यामध्ये आपल्याला अनेक सहकारी जोडलेले पाहायला मिळाले. सन्माननीय प्रशांत शेठ यांनी या स्पर्धेसाठी होकार दर्शवला आणि मग सुरू झाला अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधल्या दिग्गज खेळाडूंच्या अर्थातच मैदानामधल्या त्या लढतींवरती प्रत्येकाची नजर होती. मग अलिबाग मधील अलिबाग पासून राबराजचा पट्टा असेल, अलिबाग पासून रेवसचा पट्टा असेल, अलिबाग पासून पेझारी पर्यंतचा असेल, अलिबाग पासून कुर्डूस पर्यंतचा असेल, अलिबाग पासून रेवदंडा पर्यंतचा परिसर असेल. प्रत्येक टप्प्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक विभागातून एक एक संघ, एक एक खेळाडू मैदानामध्ये उभे राहिले. मग आमचे दोन्ही वाहिन्यांचे प्रतिनिधी FH स्पोर्ट्स आणि त्याच वेळेला प्रोलिंग याने ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा अनेक क्षणचित्रे त्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली. कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही स्पर्धा अधिक लोकप्रिय होण्यासाठी मदत केली. त्याच वेळेला काही जणांनी या स्पर्धेला आपले आशीर्वाद सुद्धा दिले. अलिबाग शहरातील अनेक नामांकित व्यक्तींनी या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावरती उपस्थिती दर्शवली. या व्यासपीठावरती गेल्या 3 रात्री राजकीय क्षेत्रातील असतील, त्याच्यानंतर उद्योजक क्षेत्रातील असतील किंवा त्याच वेळेला सामाजिक क्षेत्रातील असतील, अशा अनेक थोरा मोठ्याने येथे उपस्थिती दर्शवली. त्यांचंही आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि वळूया अंतिम फेरीच्या थराराकडे. पण तत्पूर्वी 2 सन्मान या ठिकाणी राहिलेले आहेत. ते 2 सन्मान आम्ही घेऊ इच्छितोय. त्याच्यामुळे मी थोड्या अंशी त्या सन्मानाकडे 2 सन्मान आपले राहिलेले आहेत. मी रुपाल शेठ आणि प्रशांत शेठ यांना विनंती करतो हे 2 सन्मान आपण करायचे आहेत. रील्ससाठी सोशल मीडियामध्ये ही संपूर्ण स्पर्धा जी गाजते, तुमच्यापर्यंत पोहोचते आणि ती गाजवण्यासाठी, पोहोचवण्यासाठी ज्यांचं कार्य राहिलं ते अर्थातच आर्यन म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी आर्यन म्हात्रे यांना या ठिकाणी स्टेजवरती बोलवतो आणि सन्माननीय रुपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आर्यन म्हात्रेचा या ठिकाणी गौरव होईल. आर्यन म्हात्रे येतोय, त्याचा या ठिकाणी सन्मान होईल.
ही स्पर्धा यशस्वी करत असताना सोशल मीडियातून जी प्रसिद्धी आर्यन आपण दिलेली आहे ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे, त्याबद्दल आपलं कौतुक असेल। त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी करत असताना येथील प्रत्येक क्षणचित्र ज्यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केला तो अर्थातच फोटोग्राफर पार्थ वाघमारे याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। पार्थ वाघमारे याला सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतोय आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जिथे सज्ज झालेले आहेत यासिनजी बर्चन आणि आकाश बांद्रेकर। धन्यवाद संदीप। स्क्रीनवरती आपण पाहत आहे यूवी स्पोर्ट्स अलिबाग वर्सेस प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर। सलग तीन रात्र आपण क्रिकेट इथे पाहिलं, अनुभवलं, आनंद त्याचा या खेळाचा घेतला, परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं अंतिम थरार, शेवटचा सामना, फायनलचा मुकाबला, दोन्ही सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती अवतरित होत असताना आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच यूवी स्पोर्ट्स अलिबाग या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर या संघाला। दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। यूवी स्पोर्ट्सचे टीम मॅनेजमेंट अर्थातच साई पाटील, अथर्व पाटील आणि निशांत कांबळे यांचे सुद्धा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया, आभार व्यक्त करूया आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया। आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत असाल दोन्ही संघांचे कर्णधार, त्यांचे फोटोग्राफ इथे दाखवले जात आहेत, ज्यांनी अप्रतिम कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली। आपल्या संघासाठी त्याने प्रयत्न नव्हे तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली, जीवाचं रान केलं आणि आपल्या संघाला मात्र फायनलच्या सामन्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे। परंतु आता हा शेवटचा सामना आजच्या रात्रीतला या स्पर्धेचा आपल्या समोर आपल्या भेटीला येतोय। काही क्षणातच इथे सामन्याला सुरुवात होईल। मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करणार आहे की आपण आतापर्यंत जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य या अंतिम सामन्यामध्ये सुद्धा करा। सीमारेषेच्या आतमध्ये कोणी येऊ नका, कारण सामन्याला होत आहे सुरुवात। चलिए दोस्तों, फिर से एक बार हमेशा की तरह सबसे पहले तमाम क्रिकेट के दीवानों का मैं वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं मैदान पर। पहली गेंद उड़ाया, उसे 30 गज का दायरा मौजूद था, उसका फायदा उठाया है। गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर, वाइडिश लॉन्ग ऑफ 4 रन। क्या कमाल की शुरुआत की है, जिस शुरुआत की अपेक्षा थी उसी तरह से यहां पे शुरुआत की और इसीलिए जाने जाते हैं सचिन मात्रे, मैन फ्रॉम झिराड। नॉन स्ट्राइकिंग गेंद पर टीम के कैप्टन मोनिया और गेंदबाजी की जिम्मेदारी निखिल पाटिल के ऊपर, मैन फ्रॉम वागरन। दोनों भी बल्लेबाज जानते हैं, स्पेशली स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाज निखिल का बल्ला चला था सेमीफाइनल में, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, अच्छे मूड में नजर आए और वही तेवर। जी हां, इसमें दबा फुल टॉस गेंद, उसे फिर से एक बार खेला है 30 गज के दायरे के बाहर, 30 गज के दायरे को तोड़ा है। डीप में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा मिला। गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए।
बैक टू बैक मुसलसल ये दूसरा चौका सचिन के बल्ले से, और इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 8 पर। जी हां, इसमें तो आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद जाने दिया सचिन ने, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंदाजा गलत इस मर्तबा बिंदी गेंद के साथ की है यहां पे वापसी निखिल ने। ओहो, इस मर्तबा परफेक्ट यॉर्कर, मगर उसे जड़ से खोद कर निकाला, कारपेट के सहारे उसे खेल दिया था मिड ऑन की दिशा में, मगर वहां पे जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और अपने साथी बल्लेबाज कैप्टन मोनिया को यहां पे खेलने का मौका दिया है और रनों की संख्या को पहुंचा दिया है 9 पर। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 9 रन स्कोर कार्ड पर है, 2 गेंदें अभी भी बाकी है। पहली मर्तबा स्ट्राइकिंग गेंद पर अक्षय पाटिल, मैन फ्रॉम नौकार उर्फ मोनिया। आहा, पहली गेंद से अपना बल्ला चलाया था, हाई बैकलिप का इस्तेमाल करते हुए ताकत के साथ प्रहार तो किया था, मगर शरीर से बहुत दूर खेला था, अवे फ्रॉम द बॉडी, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। गेंद फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में, बिंदी गेंद, फुल टॉस गेंद, उसे परख नहीं पाए थे, हालांकि पेस को भाप नहीं पाए थे। बल्ला जब तक नीचे आता तब तक वो गेंद बल्ले के ऊपरी हिस्से में लगी और कारपेट के सहारे मिड ऑन की दिशा में फील्ड होती हुई नजर आई। क्या कमबैक किया है निखिल ने। पहली 2 गेंदों में 2 चौके हमें देखने को मिले थे, मगर उसके बाद जो अंतिम 4 गेंदें थी उसमें मात्र 1 ही रन उन्होंने खर्च किया है। निखिल के पहले ओवर में 9 रन खर्च हुए, हालांकि उनके हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर 30 गज का दायरा मौजूद था, ये भूलना नहीं चाहिए। 30 गज के दायरे में गेंदबाजी करना दोस्तों बहुत बड़ी बात होती है, उसके लिए शेर का दिल होना चाहिए, और यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, सही मैं कहूंगा, क्योंकि उनके सामने अलीबाग के सर्वश्रेष्ठ बल्लेबाजों की जोड़ी मैदान पर थी। इस बीच नए गेंदबाज आए हैं आदर्श ने भी इस पूरी प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है। वही आदर्श पहला ओव्हर लेके टीम की तरफ से दूसरा। नक्कीच आदर्श आलाय दुसरा षटक घेऊन। पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला हुक केलंय अप्रतिमरित्या, पाहिलं तर इथे मात्र चेंडू हवेत लटकलाय आणि लॉंग ऑन रिजनला मात्र फलंदाज सचिन म्हात्रे बाद होऊन तंबूत परततोय। सचिन म्हात्रे हा तोच आहे ज्यानं पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार निखिलला लगावले होते, परंतु त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर निखिलनं अप्रतिम गोलंदाजी केली, फक्त 1 धाव उर्वरित 4 चेंडूंवर खर्च केली, आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दुसऱ्या ओव्हरसाठी आला आदर्श आणि आदर्शच्या पहिल्या चेंडूवर सचिन बाद देखील झाला। म्हणजे असं असताना बघा, पहिले 2 चेंडू खेळल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी सामना हा रंगतदार होईल, सामना हा जर पाहिलं तर मोठ्या धावसंख्येकडे जाईल, परंतु असं असताना निखिलनं सामन्याला वेगळी कलाटणी दिली। अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय दोनही संघाकडून। एका बाजूला जर पाहिलं तर आपण युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ बघतोय, दुसरीकडे पाहिलं तर प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं दोनही संघ अगदी अप्रतिम क्रिकेट खेळलेले आतापर्यंत या 3ही रात्रींमध्ये आपण पाहतोय, आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट, कशा प्रकारचा खेळ या फायनलच्या सामन्यामध्ये होणार। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आदर्श गोलंदाजी मार्कवर, नवीन फलंदाज दीपक बेंद्रे येतोय। कशा प्रकारची दीपक फलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मोन्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे। आदर्श पाटील वागरण गावाला बिलॉंग करतो, नेहमी जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्सच्या संघामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना दिसतो, मग तो आदर्श असेल, तो निखिल असेल, आणि असं असताना आता पुन्हा एकदा आदर्श पाहायला मिळतोय। यावेळी मात्र चांगला चेंडू, अगदी जे जोर आहे किंवा चेंडू बघा ना, चेंडू रिलीज करताना यासिन सर तोंडातून एक आवाज येतो, म्हणजे तुम्ही तिकडे मंथन डाकीला पाहिलात, तुम्ही जर आदर्शला पाहिलात, तुम्ही रोह्याला गेलात का सलमान सिद्दीक तुम्हाला तसा दिसतो, किंवा जर तुम्ही मुरुडकडे गेलात का तुम्हाला निखिल धारवे दिसतो, ज्यांचं चेंडू रिलीज करताना एक तोंडातून आवाज येतो आणि नंतर तो चेंडू तेज 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 होत जातो, त्या प्रकारची ही गोलंदाजी आहे। इथे मात्र हा चेंडू देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निश्चितच या चेंडूवर 1 धाव आली। एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 11 धावा आहेत। 3 चेंडू फेकलेले पाहायला मिळत आहेत आदर्शनं, आणि 1 बाद 11 धावा धावफलकावर इथे पाहायला मिळत आहेत साखर संघाच्या। पुढचा चेंडू, यावेळी मात्र चांगला फटका, अप्रतिम फटका, निश्चितच
रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, स्विच हिट केलाय या मैदानावर रिव्हर्स अटेम्प्ट खेळणं हे जर पाहिलं तर सिंगल धाव देणारं किंवा जर पाहिलं तर धोक्याचं ठरू शकतं, परंतु अशा वेळी रिस्क घेतली आणि त्या रिस्कवर रिवॉर्ड देखील मिळवला. कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि असं असताना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक उभे आहेत आणि मग ऑफसाईड पूर्णपणे खाली ठेवली असेल तर तिथे त्या ऑफसाईडचं 30 यार्ड सर्कल फक्त कव्हर करायचं होतं, क्लिअर करायचं होतं आणि ते केलंय. यावेळी मात्र स्टेप आउट करून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आदर्शनं चेंडूला जाणून बुजून लोअर फुलटॉस फेकलं, त्या चेंडूला मात्र यष्ट्यांच्या मागं अडवलं गेलं आणि हा एक आणखी निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आदर्शच्या माध्यमातून. अंतिम चेंडू आदर्श घेऊन सज्ज होईल. यावेळी मात्र हा चेंडू देखील अप्रतिम होता. नक्कीच दीपक बेंद्रेचं देखील कौतुक करावं लागेल, कारण बॅट स्विंग बघा ना यासिन सर काय आहे आणि अशामध्ये ही 1 धाव धावून पूर्ण केली. 16 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाच्या 2 ओवर की समाप्ति के बाद 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. हालांकि अब बल्लेबाजी करने वाली टीम के लिए वेदांत ये अच्छी बात है कि उन्होंने ज़्यादा विकेट नहीं यहाँ पे खोए हैं. मात्र एक बल्लेबाज सचिन के रूप में मैदान से बाहर जाने के बाद देवेंद्र भी दीपक बेंद्रे भी यहाँ पे बहुत ही अच्छे लय में और मूड में नजर आ रहे हैं. नॉन स्ट्राइकिंग गेंद पर उनके कैप्टन मोन्या और इस मरतबा गेंदबाज निखिल अपना निजी दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं. बाएं हाथ से ओवर द विकेट, इस मरतबा गेंद नीची रही, सबमरीन डिलीवरी, मगर विकेट के पीछे बहुत ही अच्छा कार्य हमें नजर आया विकेट कीपर का. बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे. रनों की संख्या देखिए आपके सामने है 16. आहा, इस मरतबा ना बल्लेबाज समझ पाए ना विकेट कीपर समझ पाए. गेंद गई है डिक्लेयर जोन में 1 रन के लिए. कमाल की गेंदबाजी की है इस खिलाड़ी ने. बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, क्षेत्र रक्षण हो, तीनों भी मोर्चे पर ये खिलाड़ी खरा उतरा है. खरा सोना 24 कैरेट. सही मायनों में क्या क्रिकेट की धमक और चमक. ओहो, इस मरतबा उल्टे हाथ से खेलने का प्रयास किया था. हालांकि बहुत ही बढ़िया एग्जीक्यूट तो किया है मगर गैप ढूंढने में कामयाबी नहीं और इसी वजह से 1 ही रन पर यहां पे संतोष करना पड़ेगा. 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर. 5 ओवर का यह मुकाबला आप देख रहे हैं अलीबाग चैंपियन ट्रॉफी 2025 का अंतिम मुकाबला. इस मरतबा यॉर्क किया था, हेलीकॉप्टर चलाया जरूर मगर फिर से एक बार वही दृश्य नजर आता हुआ. सीधा फील्डर को ढूंढ लिया है लॉन्ग ऑफ की दिशा में. बहुत ही बढ़िया फील्डिंग. दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं. वहां के फील्डर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया है. इस 1 रन के साथ 19 रन स्कोर कार्ड पर. स्ट्राइकिंग एंड पर दीपक बेंद्रे. ओहो, खंबा उखाड़ दिया है. तकरीबन फुल टॉस गेंद दी, ऑफ स्टंप पर शबल होकर स्क्वायर लेग की जालिम खेलने की कोशिश की. साफ बॉल हुए और यहां पे यही संदेश दिया है, यो मिस आई डेफिनेटली हिट. और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर. उन्नीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और दूसरा ये बल्लेबाज मैदान से बाहर. अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी है. दीपक ने भी थोड़ा सा निराश किया है. ये अंतिम मैच है, फाइनल मैच का मुकाबला. संभल कर खेलना होगा. धीरे धीरे 1-1 रन 2-2 रन भी बनाने होंगे. स्ट्राइक को रोटेट रखना होगा क्योंकि दोस्तों बेसिक चीजें आपको समझनी होगी, सीखनी होगी और जिम्मेदारी के साथ यहाँ पे उसे अंजाम भी देना होगा. आपका सर्वश्रेष्ठ बल्लेबाज नॉन स्ट्राइकिंग एंड पर है और यहाँ से मुझे बताना अच्छा नहीं लगता मगर आप क्या कर रहे हैं ये आप ही सोचिए. मोन्या नॉन स्ट्राइकिंग एंड पर निराश होंगे. ज़्यादा से ज़्यादा मोन्या किस तरह से स्ट्राइकिंग एंड पर आएंगे, ज़्यादा से ज़्यादा गेंदें किस तरह से खेलेंगे, इसके बारे में भी आपको सोचना पड़ेगा. जी हाँ, इसमें तो लास्ट मैच के हीरो मैं कहूँगा. हालांकि मैन ऑफ द मैच के खिताब से नवाजे गए थे मोन्या मगर इस बल्लेबाज का इम्पैक्ट ज़बरदस्त था, शानदार था, लाजवाब था, झन्नाटेदार था. अगर ये खिलाड़ी वहां पे खेला नहीं होता तो ये टीम यहां पे खेलती हुई नजर नहीं आई होती. नाम है अजिंक्य वैते, मैन फ्रॉम जिराड. सम्माननीय नृपाल जी पाटिल इनकी तरफ से. ओहो हो, उड़ा दिया है. ये लीजिए पहली गेंद से यहां पे अपनी पहचान बताते हुए अजिंक्य वैते. 6 रन.
और इसी बीच दोस्तों यहाँ पे इसके पहले जो विकेट प्राप्त किया था दीपक बेंद्रे का, उसके लिए नृपाल जी पाटिल इनकी तरफ से 1000 रुपये का इनाम आ चुका है। बहुत बहुत शुक्रिया सर। तो दोस्तों हम बात कर रहे थे अजिंक्य वैद्य की। ये हालांकि इस खिलाड़ी को सही मायनों में उसका एप्रिसिएशन होना चाहिए, उनकी तारीफ बननी चाहिए। ना ही सिर्फ ये अच्छी बल्लेबाजी करता है, ये वेल एजुकेटेड भी है। उन्होंने अपनी पढ़ाई और खेल को इतना ज़बरदस्त बैलेंस किया है ना कि मुझे बहुत ही अच्छा लगता है उनसे बात करते हुए, क्योंकि वो इंजीनियर भी है, उसी के साथ एक अच्छा जॉब भी करते हैं, उसी के साथ क्रिकेट की दुनिया में भी उन्होंने अपना नाम रोशन कर दिया है। देखते देखते यहाँ पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। रनों की संख्या 25 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। नक्कीच 3 ओव्हरमध्ये 25 धावा, चांगलं आव्हान सेट केलेलं पाहायला मिळतंय आणि अक्षय पाटील, मी म्हटलं होतं टिकला तर टिकाव लावेल आणि त्या प्रकारचा फटका, कारण त्याला माहीत होतं निखिलला, आदर्शला आपल्याला सांभाळून खेळणं गरजेचं आहे, कारण अंतिम 2 येणाऱ्या गोलंदाजांवर आपण हाणामारी करू शकतो आणि त्या प्रकारचा हा लोअर फुल टॉस चेंडू होता. अप्रतिमरित्या स्लॉक केलं चेंडूला, अप्रतिमरित्या बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला आणि मिड विकेटच्या वरून फेकून दिलं. 6 धावांसाठी सीमारेषा पार, धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल म्हात्रे. हा मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात ही 1 धाव नक्कीच यष्ट्यांच्या मागे इथे रिॲक्शन सांगून जाईल की हा झेल होऊ शकला असता. कठीण होता परंतु अशक्य नव्हता. आणि अशा एवढ्या मोठ्या फलंदाजांचा जर तुमच्याकडे झेल येत असेल तर हाफ चान्सेस देखील कन्वर्ट करावे लागतील. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल म्हात्रे सज्ज होईल. सामना करेल अक्षय पाटील. यावेळी अप्रतिम चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतोय. अक्षय समोर जर बघितलं तर साहिल म्हात्रे कशा प्रकारची गोलंदाजी करतोय बघा, कारण आज अक्षय पाटील हे नाव कुठं जाऊन पोचलंय आणि असं असताना त्याला अशा प्रकारचा चेंडू टाकणं, त्याला बीट करणं हे प्रत्येकाला शक्य नसतं. पुढचा चेंडू इथे मात्र हा चेंडू रडार मध्ये आलाय. ओ हो, अप्रतिम झेल, रॉबरी, चोरी ज्याला म्हटलं जातं. 6 धावांची चोरी केली, मोन्याला बाद केलं. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं. जेवढं चांगलं समर्पक क्षेत्ररक्षण हे या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. इथे जर पाहिलं तर चेंडू बघा कसा टाकलेला, थोडासा लेग कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडूला निश्चित रूपानं लॉंग ऑनच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, पण पूर्णपणे खेळामध्ये स्वतःला जिवंत ठेवलं आणि असं असताना शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि त्या नजरेनं जर पाहिलं तर या चेंडूला टिपलं. झेल किशोर पाटीलनं हा झेल टिपला आणि सन्माननीय नृपाल शेठ पाटील यांच्या माध्यमातून किशोर पाटीलला 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. नक्कीच मित्रांनो, संपूर्ण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विविध संघ आपण पाहिले. प्रत्येक संघाला बनवण्यामागं कोणाचा नाही कोणाचा हात होता. तसे हे दोन्ही संघ आहेत आणि निश्चित रूपानं असं असताना UV स्पोर्ट्स हा संघ आपल्याला वारंवार खूप ठिकाणी खेळताना दिसतो आणि त्यामध्ये नक्कीच आमचे मित्र साई पाटील म्हणजे क्षितिज पाटील, त्यानंतर अथर्व पाटील आणि निशांत कांबळे यांचं जर पाहिलं तर भरपूर मोलाचं योगदान असतं. कर्णधार निखिल असेल किंवा जर पाहिलं तर आदर्श असेल आणि अनेक खेळाडू या संघामध्ये खेळताना दिसतात. परंतु प्रफुल्ल आणि निलेश पोट साखर संघाबद्दल देखील सांगायचं झालं तर साखर गाव आणि अक्षय मोन्या हे जर पाहिलं तर एक नातं आता तयार झालंय, कारण अक्षय मोन्या भरपूर वेळा साखरेतल्या विविध संघांमध्ये आपल्याला ॲज अ कॅप्टन म्हणून खेळताना पाहायला मिळतो. पण अक्षयचा विकेट या ठिकाणी जर पाहिलं तर सगळ्यात मस्त विकेट होता आणि तो विकेट इथे जर पाहिलं तर मिळवता आलाय. आता मात्र अर्पित वैती नवीन फलंदाज, फलंदाजी मार्कवर 2 भाऊ आता इथे मैदानावर पाहायला मिळतात. पुढचा चेंडू यावेळी बघा, यावेळी यासिन सर अजिंक्य वैतीने ज्या प्रकारची सुरुवात केली होती त्याच प्रकारची सुरुवात इथे जर पाहिलं तर अर्पित वैतीच्या माध्यमातून देखील केलेली पाहायला मिळते. यस, 2 भाऊ आहेत आणि तुम्ही म्हणता ना की आता यातला मोठा कोण छोटा कोण हे मी तर सांगू शकत नाही आहे. वैते ब्रदर्स मध्ये छोटा कोण मोठा कोण सांगू शकत नाहीये, पण अर्पित छोटा आहे ना. तर बघा ना, बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह ज्या प्रकारे म्हटलं जातं त्या प्रकारचा खेळ आहे. म्हणजे अजिंक्य ज्या प्रकारची फटकेबाजी करतोय त्याच प्रकारचा फटका इथे जर पाहिलं तर अर्पितनं देखील खेचलाय. धावफलकावर धावा झाल्यात 38 धावा.
पुढचा चेंडू इथे देखील हा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतला. यस इट इज. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या अखेरीस 42 धावा धावफलकावर आहेत. त्या म्हणजेच प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाच्या. बघा वेदांत, तुम्ही ज्या संघाचं नाव घेताय प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ, मी या ठिकाणी एक स्टेटमेंट मांडेन. जस्ट बिकॉज ऑफ अजिंक्य वैते आज हा संघ फायनलमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीची फटकेबाजी या आधीच्या मॅचमध्ये अर्थात सेमीफायनलच्या लढतीमध्ये अजिंक्यने करून दाखवली होती, ते एखादं स्वप्न होतं आणि ते गोलंदाजासाठी भंगलं गेलं. काय कमालीचा खेळ, काय कमालीची फटकेबाजी या 2 बंधूंनी मैदानावरती करून दिली आहे. आणि इथे शेवटच्या षटकामध्ये या 2 बंधूंनी जर 6 चेंडू खेळून काढले ना तर कमीत कमी 4 षटकार तुम्हाला पाहायला मिळतील. यात तीळ मात्र शंका नाही आहे. फुल ऑन एंटरटेनमेंट ही वैती बंधूंची जोडी. झिराड गावाला बिलॉंग करते, साई झिराड संघाकडनं खेळतात आणि मग ताकदीवरती स्वार आहेत. दोघंही बलाढ्य शरीरयष्टी घेऊन मैदानावरती उतरतात आणि ताकदीचा वापर करतात. षटक क्रमांक 5 भूषण जावरे. भूषणच्या पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय. बेधडक बिंदास्त बेफिकीर फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचलाय. जबरदस्त टायमिंगचा वापर केला गेला. क्रिकेट खूप सोपा खेळ आहे असं अशा पद्धतीचं काहीसं बघूसं वाटतं ज्यावेळेला हे दोघं फटकेबाजी करतात. एफर्टलेस फटका काय असतो हे मैदानावरती अजिंक्यने खेळताना दाखवून दिलंय. ज्या पद्धतीचा त्याचा कॉन्फिडन्स आहे ना या मॅचमध्ये, हा टेनिसचा चेंडू त्याला आता मात्र फुटबॉलप्रमाणे मोठा दिसू लागलाय. यात तीळ मात्र शंका नाही आहे. अजिंक्य वैते नाव लक्षात ठेवा. आगामी क्रिकेट स्पर्धांमध्ये हे नाव खूप मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा बघितलं जाईल. यात तीळ मात्र शंका नाही आहे. दुसरा चेंडूवरती आणखीन एकदा आक्रमण. क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही चुकी नाही. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने एक चांगल्या पद्धतीने फटका खेळला. क्षेत्ररक्षक कोण यावरती पुन्हा एकदा चर्चा रंगेल आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक म्हटला की किशोर पाटील हे नाव आलंच पाहिजेत. आज आपण जर पाहिलं अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या माध्यमातून एक असा क्षेत्ररक्षक पाहिला जिथे मैदानावरती त्याला लॉंग ऑफला ठेवा, लॉंग ऑनला ठेवा, मिड विकेटला ठेवा, काऊ कॉर्नरला ठेवा, तो सर्व ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. काय जबरदस्त खेळ मैदानावरती. अजिंक्य वैतीला बाद केलंय. टायमिंग काय असावं. कोण म्हणतं फक्त क्रिकेटमध्ये फलंदाजांकडे टायमिंग असावं, क्षेत्ररक्षकांकडे सुद्धा टायमिंग असलं पाहिजे. मग ती उडी कधी घ्यायची, मग हात कधी बंद करायचे, हे बेसिक्स आहेत. आणि मग हे बेसिक्स कोण शिकवायला येत नाही. टेनिस क्रिकेटमध्ये ते स्वतः आत्मसात करावे लागतात आणि किशोर पाटीलने ते केलेलं सुद्धा आहे. भूषणचं कौतुक करूया. भूषणने सांगितले 1 डाव तुझा, आता दुसरा डाव माझा आहे. पहिल्या चेंडूवरती भले तू माझ्यावरती षटकार खेचलास, मात्र दुसऱ्या चेंडूवरती माझ्याकडे विकेट काढण्याची कुवत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत वैभव कांबळे. आहा, बघा भूषणकडे कॉन्फिडन्स आला. कॉन्फिडन्स आल्यानंतर त्याने फुल्लर लेन प्रकारची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत अजिंक्य वैती मैदानावरती होता त्याने फुल्लर लेन करायची हिंमत दाखवली नाही. आता फलंदाज बदललाय, स्ट्रॅटेजी बदलली आहे. कौतुक करावं लागणार आहे भूषण जावरेचं. इंग्रजीमध्ये एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते, प्ले ॲज पर द सिच्युएशन, आणि त्या पद्धतीची गोलंदाजी लाईन आणि लेंथमध्ये केलेला हा बदलाव आपल्या संघासाठी सफलतेच्या दिशेने वाटचाल करणारा आहे. धावफलक 50च्या उंबरठ्यावर. या वाईडच्या मदतीने धावफलकावरती अर्धशतक झळकावलं गेलंय. 50 ऑन अ स्कोरबोर्ड. प्रफुल्ल अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघ या स्पर्धेमध्ये जिद्द, चिकाटी आणि पाठबळ या 3 गोष्टी घेऊन आलाय. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर युवी स्पोर्ट्स अलिबाग संघ एक लिगसी घेऊन आलाय, एक टेम्परामेंट घेऊन आलाय आणि एक स्किल सेट घेऊन आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड होती. निखिलला एका क्षणाला वाटलं की विश्वेश येतो की काय, विश्वेशला वाटलं निखिल येतो की काय, आणि म्हणूनच का होईना कॉलिंग मध्ये इथे गडबड झाली आहे.
5वं षटक प्रगतीपथावरती धावफलकावरती देणगी जमा झाली आहे. अर्थात 51 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अर्पितचा मोठा फटका. चेंडू बराच कालावधी हवेत आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू उडला, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. भूषण झावरे गोलंदाजी करतोय, चांगल्या प्रकारचा खेळ करतोय, मात्र कॅच पकडली गेली आहे. कौतुक करावं लागणार आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली गेली आणि आज रात्रभरामध्ये अशा बरेचसे अटेम्प्ट आपण पाहिले जे डबल ट्रिपल अटेम्प्ट मध्ये कॅचेस पकडले गेले. प्रसंगावधान असावं लागतं. दबाव मैदानाच्या आत प्रत्येक खेळाडूवरती आहे, मात्र ते दबाव झुडकावत इथून मात्र चांगला खेळ करून दाखवावा लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मंदार म्हात्रेला बोलावलं गेलंय, जिथे पहिल्या इनिंगचा आता मात्र शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. क्रिकेटचे बदलणारे नियम आणि त्याचमुळे का होईना झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. ICCच्या नियमांमध्ये बदलाव झाला, मग टेनिस क्रिकेटने हे नियमाचा आत्मसात केला आणि तदनंतर मात्र अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 काय कमालीचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळाला. आपल्या अलिबागकरांसाठी हक्काचं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केलं गेलंय. सन्माननीय प्रशांतजी नाईक आणि संपूर्ण प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग यांचं आपण कौतुक करावं तितकं कमी आहे. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र बनवली आणि ही क्रिकेटची स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करताना आपण अनुभवतोय. या वेळेला ना लाईनवरती कंट्रोल ना लेंथवरती नियंत्रण, हे होतं फलंदाजाला आमंत्रण, ज्याचा दोन्ही हातांनी स्वीकार केलाय. लोअर फुलटॉस चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. षटकार. कॅल्क्युलेशन बदललं. इथून मात्र धावसंख्या 51 वरना थेट जाऊन पोहोचली आहे 57 वर. पहिल्या इनिंगची समाप्ती. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलची लढत आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या संघाच्या खात्यामध्ये 57 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल तेव्हा मात्र स्पोर्ट्स अलिबाग संघाला 58 धावा करायच्या आहेत. काय रणनीती असली पाहिजे, कोणत्या गोलंदाजांचं लाईनअप केला पाहिजे, तीच पारंपरिक सलामीची जोडी येईल का, मिडल ऑर्डरमध्ये कोणाला पाठवावं, आक्रमण कोणत्या षटकापासून सुरू केलं पाहिजे, कोणी सावध पवित्रा घेतला पाहिजे, प्रश्न अनेक आहेत. उत्तर मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. आकडेमोड फार महत्वाचे अंकगणित तज्ञ कळवतायत. 57 ही धावसंख्या मगाच्या सामन्यामध्ये चेस झाल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा 57 हा आकडा समोर आलाय. 5-7 ज्याला वापर करून घ्यायचा आहे त्याने या आकड्यांचा वापर करावा. 57 धावा धावफलकावरती लागल्यात. रजनी क्रिकेटची स्पर्धा स्टॅट्स आपल्या समोर आलेत. आपण पाहिले ज्या पद्धतीची खेळी केली, कौतुकास पात्र. आदर्शची गोलंदाजी 7 धावा खर्च केल्या. भूषण झावरे महागडा ठरला, 14 धावा खर्च केल्या. निखिल पाटीलने 17 धावा खर्च केल्या. साहिलने 17 धावा खर्च केल्या. आदर्श आपण पाहिला असा एकमेव गोलंदाज ज्याने कंजूस गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला काही कठीण प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाही. 5 षटकं 58 धावा. कोण होईल अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा विजेता? गतवर्षी आपण पाहिलं त्रिश्राव्या 11 वर्सोली संघाने ही स्पर्धा जिंकली होती, मात्र तो संघ इथून मात्र आपण पाहिला तर एलिमिनेट झाला. पर्व दुसऱ्यामध्ये नवीन संघ आले, नवीन कर्णधार आली, नवीन रणनीती आली, नवीन स्ट्रॅटेजी आली. टीम प्रशांत नाईक यांचा आपण कौतुक करूयात. जबरदस्त आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल, जिथून मात्र आपण पाहतोय स्क्रीनवरती प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघ मैदानाच्या आत प्रवेश करतोय. एक रणनीती बनवण्यात आली आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकण्यासाठी 2 संघ सज्ज झालेत. 2 संघांचे स्वप्न पूर्ण कोणाचं होणार
येणारी 5 षटकं ठरवतील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरेचं विजेतेपद कोण घेऊन जाणार. पहिल्या क्रमांकाची मानाची अभिमानाचे चषक कोण आपल्या घरी घेऊन जाईल, गावावरती घेऊन जाईल, मिरवणूक कोणाची निघणार ही येणारी 5 षटकं ठरवतील. नक्कीच 5 षटकं ठरवतील आणि या 30 चेंडूंमध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचा मानकरी किंवा अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी मिळणार आहे. एकीकडे आपण पाहिलं अक्षय मोने आहे, दुसरीकडे आपण पाहिलं निखिल पाटील आहे. एक खेळाडू असा आहे जो नवखार गावाला बिलॉंग करतो, दुसरा खेळाडू असा आहे जो वाघरण गावाला बिलॉंग करतो. खारेपाटातील दोन्ही हे खेळाडू एक अलिबाग सिटीतील संघाला जर पाहिलं तर आज नेतृत्व करताना दिसतोय आणि दुसरा संघ किंवा दुसरा जो संघनायक आहे तो जर पाहिलं तर अक्षी साखर या गावाला बिलॉंग करताना आपल्याला दिसतोय. असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 30 चेंडू 58 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आत्तापर्यंत ज्याने सगळ्यात कन्सिस्टंटली गोलंदाजी केली, एक वेग पकडला, एक लय पकडली, लयबद्धतेतून आपल्या संघाला नेहमी जर पाहिलं तर पुढे ठेवलं असा गोलंदाज अक्षय पाटील उर्फ मोने आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज नक्कीच जर पाहिलं तर किशोर पाटील, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. 2 अप्रतिम झेल पाहिल्या, त्यात एक मोन्याचा झेल होता, एक अजिंक्य वैतीचा झेल होता. म्हणजे दोनही खेळाडू ज्या संघामध्ये जर पाहिलं तर टॉपचे खेळाडू होते त्या दोघांचे झेल पाहिले. नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय निखिल पाटील संघाचा कर्णधार आहे. आणि असं असताना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचं समीकरण जे आहे ते समीकरण आता 30 चेंडू आणि 58 धावांवर येऊन थांबलेलं आहे. आणि इथे अक्षय पाटील मोन्या कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कशा प्रकारे आपला खेळ साकार करणार आणि मग या खेळातून कशा प्रकारे या धावा डिफेंड करणार की किशोर आणि निखिल या धावा चेस करण्यासाठी कशा प्रकारचं इनिशिएटिव्ह घेणार, या प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू किशोर पाटीलनं फटकावलाय, अप्रतिम फटका आलाय, चेंडूला पाठवून दिलाय नक्कीच एलईडी स्क्रीनच्या दिशेनं, स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं 6 धावांसाठी. आणि पहिल्या चेंडूवर अक्षय मोन्यावर इथे मात्र आक्रमण झालेलं आपण पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अक्षय मोन्या सज्ज होईल. यावेळी मात्र निश्चित रूपानं सोयर चेंडू घोषित केलाय, वाईड चेंडू घोषित केलाय. 1 बाउन्सची ऑर्डर या ठिकाणी दिली गेलेली पाहायला मिळते. धावसंख्येत येस, वाईड चेंडू घोषित केला. त्याच्यानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीमनं तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि इथे मात्र आता पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू काय करतोय म्हणजे नक्की निर्धाव आहे की स्वैर आहे. 1 बाउन्सची ऑर्डर मात्र आलेली आहे. आणि असं असताना कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. किशोर पाटील एक अप्रतिम खेळाडू आहे, नवखार गावाला बिलॉंग करतो. दुसरीकडे निखिल आहे. म्हणजे बघा ना सर, नवखारचा गोलंदाज ज्या मोन्याला आत्तापर्यंत भले भले बॅट्समन थकले, ज्यांना फटके मारता आले नाहीत, त्याच मोन्यासमोर आता जर पाहिलं तर किशोर पाटील उभा आहे. म्हणजे किशोर पाटील हा नवखारचा आहे, मोन्या देखील नवखारचा आहे आणि मोन्यापेक्षा अनुभवाच्या दृष्टिकोनातून किशोर पाटील नक्कीच जर पाहिलं तर जास्त वयाचा असेल. आणि या हिशोबानं निश्चित रूपानं मोन्याला मात्र किशोर पाटील निश्चितच पहिल्या चेंडूवर धारेवर धरतोय. दुसरा चेंडू यासाठी वाईड चेंडू घोषित केला आहे. म्हणजे फिल्डिंग टीमकडे आता रिव्ह्यू नसणार आहे. म्हणजे या चेंडूवर जर पाहिलं तर आणखी 1 धाव मिळते. 1 चेंडू 7 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी दरणे गुरुजी सांगतायत की आपल्याला 58 धावांचं टार्गेट आहे. असं असताना पहिल्या चेंडूवर 7 धावा आलेल्या आहेत. अक्षय पाटीलवर केलेलं आक्रमण म्हणजे जर पाहिलं तर वाघाची शेपटी ओढण्यासारखं आहे आणि त्याचं जो प्रत्युत्तर नक्की देणार, मग याच्यामध्ये तो स्वतः चांगली गोलंदाजी करेल की किशोर पाटील त्याचा फायदा घेईल हे पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका किशोरच्या बॅटच्या रेंजमध्ये, रडारमध्ये आलाय आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार किशोर पाटीलच्या बॅटमधून लगावला गेलाय. ज्या मोन्याला आत्तापर्यंत मोठमोठे फलंदाज फटके खेळण्यापासून चुकत होते त्याला मात्र धारेवर धरलाय आणि पहिले 2ही चेंडू सीमा पार पाठवलेत. ते म्हणजेच किशोर पाटीलनं फलंदाजी केली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोन्या सज्ज किशोरसाठी. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर यावेळी मात्र यॉर्कर लेन थोडा तेज तर्रार चेंडू जेव्हा येतो तेव्हा कुठंतरी जर पाहिलं तर फलंदाजाच्या बॅटचे हँडल जे आहे त्या हँडलला एक दणका बसतो आणि तो दणका इथे जर पाहिलं तर समालोचन कक्षापर्यंत जाणवला. 3 चेंडू 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम
फटकेबाजी किशोरच्या माध्यमातून, परंतु तेवढाच एक चांगला चेंडू मोन्यानं मात्र या ठिकाणी डिलिव्हर्ड केलाय. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू उंच गेलाय, चेंडू हवेत गेलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होणार का? ओ हो, झेल सुटलाय. झेल घेणं महत्त्वाचं आहे. नक्कीच अक्षयचा हा राग किंवा जर पाहिलं तर हे फ्रस्ट्रेशन साहजिक आहे, कारण अशा प्रकारचे झेल आपण या स्टेजवर सोडता कामा नये. मागच्या सामन्यात देखील असाच एक झेल सुटला होता, त्यानंतर जर पाहिलं तर या सामन्यात देखील असा एक झेल सुटतोय, म्हणजे गोलंदाज चान्स क्रिएट करून देतोय आणि असं असताना त्याच्या गोलंदाजीवर आपण हा झेल सोडतोय. तर निश्चित रूपानं ही गोष्ट टाळली पाहिजे. खरं तर झेल सोपा नव्हता, कठीण होता. उलटं धावत जाऊन झेल पकडणं कधीही कठीण असतं, परंतु चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. पुढचा चेंडू निखिलसाठी. मोन्या पुन्हा एकदा सज्ज. ओ हो, इथे मात्र अप्रतिम चेंडू. निखिलने पूर्णपणे बॉडी वेटचा वापर करून, ज्या प्रकारे आपण मराठीमध्ये गिरकी घेऊन खेळणारा फटका म्हणतो त्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण नक्कीच मोन्याच्या गोलंदाजीचा वेग जो आहे तो वेग मात्र इथे निखिलला कुठेतरी बीट करून जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निखिलसाठी. हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूंवर 13 धावा आल्यानंतर अप्रतिमरित्या कमबॅक पाहायला मिळालं अक्षय पाटील. धावफल बिनबाद 14 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता जर 24 चेंडूचं विश्लेषण पाहिलं तर प्रति षटक 11च्या सरासरीनं 24 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. आणि ही गरज आता जर पूर्ण करायची असेल तर इथून मात्र कशा प्रकारची फलंदाजी करता येईल हे देखील निखिलला आणि किशोरला विचारपूर्वक विचारात घ्यावं लागेल. त्याहीपेक्षा एक बाब आणखीन महत्त्वाची आहे की ही मॅच कुठच्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. 4 षटकं 44 धावा प्रति षटक 11ची सरासरी. मग आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणार का? मग आपण रनिंग बिटवीन द विकेटवरती विश्वास ठेवणार का? क्षेत्ररक्षक कुठे आहेत याचा आढावा घेतला जाईल का? असे बरेचसे प्रश्न आहेत. उत्तर कोण देणार? षटक क्रमांक 2 गोलंदाजीमध्ये इथे मात्र बदलाव करण्यात येत आहेत. वैभव कांबळे. आज वैभवला वैभवशाली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. हीच ती वेळ आहे. यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि या स्पर्धेचा शेवट आता मात्र सांगतेच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळाले. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 रसिक मायबाप प्रेक्षक शेवटच्या मॅचला सुद्धा जिथे घड्याळामध्ये सकाळचे आपण पाहिलं पहाटेचे 4 वाजलेत तरी सुद्धा प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली आहे. मैदानाच्या कुठल्याही दिशेने नजर फिरवा, बसायला जागा नाही आहे. प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती प्रेम दाखवलंय. सन्माननीय प्रशांतजी नाईक यांची कार्यप्रणाली, त्यांची कार्य करण्याची पद्धत आणि आपल्या माणसांसोबत ते नेहमी उभे असतात हे नक्कीच आपण अनुभवलंय. आणि त्यांच्यावरती असलेलं प्रेम यामुळेच का होईना ही क्रिकेटची स्पर्धा यशाच्या दिशेने वाटचाल करते. मैदानावरती काय घडलंय? किशोर पाटीलने आपला दमखम दाखवलाय, आपला नौखारचा ठसका दाखवला, षटकार खेचलाय. वेलकम 6 म्हटलं. वैभव कांबळेला सांगितलंय वेलकम टू द नौखार. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आहे. इथून मात्र आपण चुकी केलीत तर त्या चुकीला माफी नाही याची पोचपावती दिली आहे. कमालीचा फटका मैदानावरती आपण पाहिला. ओव्हरपिच चेंडूचा स्वागत केला, सत्कार केला, जणू काही या चेंडूची तो वाट पाहत होता. एका क्षणाला असं वाटू लागलंय की अर्थात आपण जर पाहिलं ना तर प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर संघाने अभ्यास केला होता डावखुरा फलंदाज निखिल पाटीलचा. मात्र परीक्षेमध्ये अचानक किशोर पाटील नावाचा कठीण प्रश्न आलाय आणि त्या प्रश्नाचं समीकरण, रसायन, फॉर्म्युलेशन मैदानावरती सोडवता येत नाही. हेच काहीसं पाहायला मिळालंय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वैविध्यपूर्ण क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळाले. या स्पर्धेतून अनेक इतिहास रचले गेले. हे इतिहास पुनरावृत्ती येणाऱ्या आगामी बऱ्याचशा स्पर्धेंमध्ये त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जाईल, या खेळाडूंचा करिअर कशा पद्धतीने घडलं जाईल हे येणारी वेळ ठरवेल. गतवर्षी याच स्पर्धेमध्ये ISPLचा अलिबागमध्ये सिलेक्ट होणारा एकमेव खेळाडू आर्यन खारकर या स्पर्धेमध्ये ज्याने चांगली खेळी केली होती त्याला रिकग्निशन मिळालं. अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा आपल्या विभागासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि हे सन्माननीय प्रशांतजी नाईक आणि संपूर्ण टीमला माहिती आहे.
आणि त्याच दर्जाचं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतोय. दर्जाबद्दल चर्चा केली. वैभवने सांगितलं माझ्या गोलंदाजीमध्ये सुद्धा दर्जा आहे. पहिला चेंडू सिक्सर आला, दुसरा चेंडू डॉट आलाय, तिसरा चेंडूवरती विकेट काढायचा निर्धार घेतला. मात्र काय घडलं, धावचीत करण्याची नामी संधी, एक अपील झालंय. या अपिलामध्ये किती तथ्य आहे. शंकराचा तिसरा डोळा होता. 21व्या शतकामध्ये आपण आहोत. मग प्रोलिंग स्पोर्ट्सचा तिसरा डोळा, अर्थात कॅमेऱ्याच्या दृष्टिकोनातून, कॅमेऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हने हा फलंदाज बाद आहे की नाही यावरती चर्चा रंगेल. मग कोण आउट होता, किशोर फ्रेममध्ये होता का, असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. निर्णय पेंडिंग असेल. OUT बिग ब्लो, अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आणखीन एक या ठिकाणी मात्र ट्विस्ट आलाय. कॅच पकडण्याची संधी होती, कॅच मध्ये जीवनदान मिळालं, टर्निंग पॉइंट आला आणि तदनंतर मात्र किशोर पाटील नावाचं वादळ इथून मात्र क्षमलंय. बाद व्हावं लागलं. वैयक्तिक धावसंख्येवरती नजर टाकूयात. 3 षटकारांच्या सहाय्याने 19 धावसंख्येवरती बाद झाला, जिथे सांघिक धावसंख्या 20 वरती आहे. 99% धावा एकट्याच्या आहेत. कौतुकास पात्र कामगिरी किशोरने मैदानावरती करून दिली. एकदा किशोरच्या इनिंगसाठी मित्रांनो टाळ्या वाजवा. आपण झोपला नाही आहात याबद्दल आम्हाला सुद्धा पोचपावती द्या. वळूयात मैदानावरती. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा आपण मनमुराद आनंद लुटलाय. 9 जानेवारीला या स्पर्धेची सुरुवात झाली. आज आपण पाहतोय 12 जानेवारीच्या पहाटे या क्रिकेट स्पर्धेचा शेवट करण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहतोय. 2 संघ, एक स्वप्न. चांगला खेळ मैदानावरती आहे. वैभवच्या गोलंदाजीचं आपण कौतुक करूयात. कमबॅक केलं गेलं, किशोरची विकेट गेली. या वेळेला आदर्शने सांगितलं या आधीच्या चेंडूवरती काय झालंय याच्याशी माझं देणं घेणं नाही. नवीन चेंडू आहे, नवीन चेंडूवरती नवीन रणनीतीने येणार. आक्रमक फटका आलाय, सीमारेषा पार गेलाय. आदर्शने या स्पर्धेमध्ये सर्वांना मंत्रमुग्ध केलंय, यात तीळ मात्र शंका नाहीये. आदर्श आपण पाहिला, वागरण विभागातील खेळाडू, खारेपाट विभागातील खेळाडू, अलिबाग शहरामध्ये येऊन क्रीडा भवन क्रीडांगणावरती रसिक मायबाप प्रेक्षकांची मन जिंकताना पाहायला मिळाले. काय कमालीचा खेळ त्याने करून दाखवलाय. सातत्यपूर्ण कामगिरी आणि त्याची पोचपावती रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत आहे. बघा, बरेचसे स्टॅटिस्टिशियन ॲनालिसिस स्पर्धांच्या माध्यमातून ना या क्रिकेटच्या स्पर्धा यूट्यूबवरती पाहतात, मग त्यांची नोंदणी करतात. मग येणाऱ्या आगामी प्रीमियर लीग्समध्ये अशा खेळाडूंना बोली चांगली लागते. हा इतिहास आहे. आदर्श येणाऱ्या प्रीमियर लीगमध्ये मोठ्या पॉइंट्सने विकला जाईल, यात तीळ मात्र शंका नाही आहे. तुझा खेळ अधिक भरावा, शुभेच्छा देऊयात. शुभेच्छा वैभव कांबळेला सुद्धा द्याव्या लागतील, कारण 4 चेंडूंवरती 2 षटकार खाल्लेत. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 चेंडूंचा खेळ झालाय. येणारे 20 चेंडू आणि विजयासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. ऑनसाइडच्या दिशेने फटका खेळलाय, मिसफील्ड झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आजच्या दिवसामध्ये असं आपण 3 वेळा गोष्टी पाहिल्या की फलंदाजांनी मोठे फटके खेळले, चेंडू बाहेर बरेच लांबच्या लांब गेले, तेच चेंडू शोधले, आणले आणि तदनंतर मात्र लगेचच्या चेंडूवरती विकेट सुद्धा गेलेत. हा एक वेगळा स्टॅट्स आपण पाहिलाय. वळूयात मैदानावर. कल्पेशजी अनुभवणे यावेळेला आपल्याला चांगली माहिती देत आहेत, स्टॅट्स देत आहेत. मग चांगली माहिती सोबत चांगला फटका सुद्धा आलाय. निखिल पाटीलच्या बॅटमधून पॉइंटच्या दिशेने आलेला हा चौकार. आपण कर्णधार आहोत आणि आपल्यामध्ये अजूनही दमखम
शेवटची मॅच आहे, शेवटपर्यंत लढणार ही जिद्द चिकाटी त्याने मैदानावरती सांगून दिली आहे. धावफलकावरती नजर टाकूयात. 31-31 ऑन स्कोरबोर्ड, जिथे येणारे 18 चेंडू प्रति षटक 9च्या सरासरीने 27 धावा करण्याची आवश्यकता. जी हाँ, यहाँ पे 27 रनों की जरूरत है, 18 गेंदें बची है. किशोर पाटिल आउट होने के बाद निखिल पाटिल और आदर्श पाटिल ने यहाँ पे मोर्चा संभाला है. आदर्श पाटिल के बल्ले से एक छक्का, निखिल पाटिल के बल्ले से एक चौका हमें देखने को मिला. कुल मिला के निखिल खेल रहे 4 रन बनाकर, जबकि आदर्श पाटिल 7 रन बनाकर टीम का स्कोर जा पहुंचा है 31 रन 31 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तीसरा ओवर प्रगति पर. और राइट आर्म राउंड विकेट आए थे, एंगल बनाने का प्रयास था, तकरीबन कंधे की ऊंचाई तक गेंद ये उछली थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की आदर्श ने. गेंदे बल्ले का बाहरी सिरा लिया, गेंद विकेट कीपर को भी चकमा देने के बाद डिक्लेयर जोन में 1 रन के लिए. इस 1 रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है. रनों की संख्या हो चुकी है 32 रन 32 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तीसरा ओवर प्रगति पर. जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद, शॉर्ट स्क्वायर लेग में फील्डर उस गेंद के नीचे, और इसी के साथ और एक बल्लेबाज आदर्श के रूप में जाएंगे मैदान से बाहर. और 1 विकेट मोनिया के नाम. मोनिया ने पूरे प्रतियोगिता में काफी प्रभावित किया है. हालांकि पहले ओवर में थोड़े से महंगे साबित रहे. पहले ओवर में उन्होंने 14 रन खर्च किए, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी. मगर यहाँ पे जैसे ही तीसरे ओवर में आए, अपना शिकार ढूंढ लिया. एक बड़े बल्लेबाज को चलता किया, युवा बल्लेबाज, उभरता हुआ बल्लेबाज आदर्श थोड़ा सा निराश अपने आप से, क्योंकि उनके बल्ले से एक छक्का इसके पहले हमने देखा था. ये मैच भी बहुत ही कलात्मक होगा, बहुत ही कांटे की ये टक्कर होगी, रोमांचित करने वाला मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं है. और इस मैच को देखने के लिए तमाम क्रिकेट के दीवाने देखिए कितनी उत्सुक है और कितनी ऊर्जित अवस्था में है. हालांकि सुबह के हम देख सकते हैं कि 4:20 हो चुके हैं, उसके बावजूद आस लगाए बैठे हैं कि हमारी टीम जीतेगी. कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम हारेगी, ये तो आने वाला समय बताएगा. यूवी स्पोर्ट्स अलीबाग बनाम प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साखर, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष है. हालांकि एक टीम हारेगी, एक टीम जीतेगी, मगर ये सस्पेंस अभी भी बना हुआ है कि ये मैच किसके पक्ष में जाएगा. ये विकेट इस तरह से प्रिपेयर किया है कि यहाँ पे कहना बहुत ही मुश्किल कि यहाँ पे बल्लेबाज हावी होंगे या गेंदबाज हावी होंगे, क्योंकि अलग अलग दिनों में हमने इस विकेट को रंग बदलते हुए देखा है. जी हाँ, इसमें दबा हुक किया है, मगर बिहाइंड द विकेट, मात्र 1 ही रन पर संतोष करना पड़ेगा. इसी बीच में फिर से एक बार साई पाटिल, अथर्व पाटिल, निशांत कांबळे, यूवी स्पोर्ट्स टीम की मैनेजमेंट टीम का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, उनका इस्तकबाल और स्वागत करना चाहूँगा, उन्हें धन्यवाद देना चाहूँगा. इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 33 रन 33. जर्सी नंबर 33 हमें याद दिलाता है हार्दिक पांड्या की, उसी के साथ एक महान ऑलराउंडर ऑस्ट्रेलियन शेन वॉटसन की. 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. मोनिया फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट. जी हाँ, पटकी हुई गेंद थी, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है. मिड विकेट की दिशा में एक आसान सा कैच, और एक बल्लेबाज मैदान से बाहर जाएंगे. मोनिया के खाते में और 1 विकेट. मोनिया ने 1 विकेट और यहाँ पे अर्जित किया है और बल्लेबाज को चलता किया है. विश्वेश पाटिल जाएंगे मैदान से बाहर. हालांकि सिंगल रन यहाँ पे बनाने होंगे. अपने साथी बल्लेबाज टीम के कैप्टन निखिल पाटिल को स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका देना चाहिए. देखिए, ये मैंने पहले सत्र में भी कहा था कि आपको एक प्लान से चलना होगा, आपको बेसिक के ऊपर ध्यान देना होगा, सिंगल और डबल रन के ऊपर कंसंट्रेट करना होगा. जब दोनों भी बल्लेबाज 1-1 रन बनाते हैं तो मनोवैज्ञानिक दबाव जो स्वाभाविक रूप से आता है वो थोड़ा सा धीरे धीरे हटता है और एक हिम्मत बनती है, आत्मविश्वास यहाँ पे इकट्ठा होता है. मगर यही यहाँ पे नजर नहीं आया और इसी वजह से अपने कीमती विकेट खोते हुए नजर आए. हालांकि आप बहुत ही अच्छा यहाँ पे क्रिकेट खेला है आपने,
मगर कभी कभी यहाँ पे जो गलतियाँ होती है उस गलतियों के ऊपर काम करना होगा, ध्यान देना होगा, क्योंकि ये बहुत ही बड़ा टूर्नामेंट और उसी के साथ बड़ा प्लेटफॉर्म है आपके लिए। इसी बीच रनों की संख्या 33 रन 33, जीतने के लिए 14 गेंदे और 25 रनों की जरूरत। 14 गेंदे और 25 रन आसानी के साथ, हालांकि हर मैदान पर बनते हुए हमने देखे हैं, मगर यहाँ पे बहुत ही अलग मूड है इस विकेट का। इस विकेट के ऊपर जो बाउंस मिलता है गेंदबाज को, ये बाउंसी विकेट यहाँ पे मुहैया करवाई है, उसका पूरा फायदा गेंदबाजों ने उठाया है। मगर इस विकेट का किस तरह से फायदा उठाना चाहिए उसका भी नॉलेज, उसका अभ्यास ये होना बेहद जरूरी, उसी के साथ एजुकेशन होना बहुत ही जरूरी। जी हाँ, इसमें दबाव खेला है पॉइंट के ऊपर से, पहले ही गेंद पर आते आते ही लगा दिया है छक्का। प्रशांत साई नाखवा ऑन द फायर। आहा, प्रशांत को मेरे ख्याल से पहली मर्तबा यहाँ पे खेलने का मौका मिला है। जी हाँ, पूरे प्रतियोगिता में ये पहली गेंद का सामना कर रहे थे। जिस तरह से सूर्य कुमार यादव ने अंतरराष्ट्रीय स्तर पर पहला गेंद सीमा रेखा के बाहर पहुंचाकर अपना बिगुल बजा दिया था, उसी तरह से इस मर्तबा देखिए लेट कट करने की कोशिश कर रहे थे, अपर कट भी हम कह सकते हैं, मगर गेंद और बल्ले की इस मर्तबा कोई मुलाकात नहीं हुई। बिंदी गेंद के साथ यहाँ पे बहुत ही अच्छी वापसी हुई गेंदबाज अक्षय की। देखते देखते तीसरी ओवर की भी समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 14 रन, दूसरे ओवर में 17 रन, कुल मिला के रनों की संख्या 39 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मात्र 12 रनों की जरूरत। मैंने यहाँ पे मात्र इस लफ्ज का इस्तेमाल किया क्योंकि इस फास्ट क्रिकेट में, फॉरवर्ड क्रिकेट में 12 गेंदे और 19 रन, 12 गेंदे और 19 रनों की जरूरत है दोस्तों, माफ करें। 12 गेंदे 19 रन, 19 रन 12 गेंदे। देखिए आपके स्क्रीन पर भी बताया जा रहा है। बहुत ही कड़ा मुकाबला, बहुत ही मजेदार ये मुकाबला होने जा रहा है। अभी भी नहीं कह सकते कि ये मैच किसके पक्ष में जाएगा, सस्पेंस अभी भी बना हुआ है। सभी यहाँ पे क्रिकेट के दीवाने आस लगाए बैठे कि हमारी टीम जीतेगी। यूवी स्पोर्ट्स उसी के साथ उसके खिलाफ खेल रहे हैं प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साखर से पूरा गांव यहाँ पे तशरीफ लाया है और उन सभी क्रिकेट के चाहने वालों का मैं फिर से एक बार धन्यवाद और उसी के साथ उनका आभार प्रकट करना चाहूंगा। दोनों बल्लेबाज देखिए फिर से एक बार मैं बताना चाहूंगा, निखिल पाटिल और उनके साथी बल्लेबाज प्रशांत जाय नाखवा, वर्सोली से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी नॉन स्ट्राइकिंग एंड पर नजर आ रहा है। और उसी के साथ साथ हम देख सकते हैं वागरन गांव से बिलोंग करने वाला बाएं हाथ का ये नजाकत और आक्रामकता का मेल जिस खिलाड़ी में अक्सर हमें देखने को मिलता है। जब एक बार मैंने उनसे छोटा सा इंटरव्यू किया था, बात की थी, तो उन्होंने साफ साफ मुझे कहा था कि मुझे हार बर्दाश्त नहीं होती और इसीलिए जज्बात से वो भरा हुआ खिलाड़ी है। इस खिलाड़ी ने हर मैदान पर अपने जौहर दिखाया है, अपने बल्लेबाजी का करिश्मा दिखाया है। जोरदार अपील और पगबदा के रूप में बीचों बीच पकड़े गए विकेटों के हो बहुत बड़ा यहां पे फिर से एक बार मोड़ आता हुआ इस मैच में। अच्छा खासा सब कुछ चल रहा था। बल्लेबाजी करने वाली टीम के लिहाज से अगर सोचा जाए, मगर यहां पे कैप्टन अब मैदान से बाहर जाएंगे और एक तगड़ा झटका लग चुका है निखिल के रूप। निखिल देखिए अभी भी थोड़े से नाराज है, शायद अपनी असहमति यहां पे दर्शाते हुए अंपायर से कुछ हल्की बात करते हुए दिखाई दे रहे हैं। धीरे धीरे उन्होंने भी रास्ता नाप लिया है डगआउट का, मगर अब यहां पे सही मायनों में गेंदबाजी करने वाली टीम के लिए दरवाजे खुल गए हैं। अगर ये मैं कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि ये हुआ है 5वां विकेट उन्होंने खोया है। 5 विकेट यानी आधी टीम मैदान से बाहर जा चुकी है।
सही मायनों में दरवाजा खुल गया है, जीत के लिए यहाँ पे दस्तक लग चुकी है। क्या यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम फिर से एक बार इस मैच में प्रवेश करेगी, या गेंदबाजी करने वाली टीम बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर हावी होंगी? जबरदस्त मुकाबला, कड़ा मुकाबला, जिस तरह से अंतिम मुकाबला फाइनल का ये महासंग्राम होना चाहिए था, उसी तरह से ये मैच होता हुआ। और देखिए दोस्तों, ये सारे जो क्रिकेट के रसिक है, जो क्रिकेट के जानकार है, वो क्या चाहते हैं? कोई भी टीम जीते, कोई भी टीम हारे, मगर मैच कड़ा हो, मैच बहुत ही शानदार हो, इनफैक्ट अंतिम गेंद तक ये मैच चला जाए और यहाँ पे हमें पैसा वसूल मैच देखने को मिले। यही तमन्ना होगी, यही आरजू होगी, यही सपने होंगे और यही अरमान भी होंगे। इस बीच नए गेंदबाज तेजस पाटिल को मिली है यहाँ पे पहली गेंद पर सफलता। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं प्रणीत मात्रे, फुल टॉस गेंद, हो उड़ा दिया उसे। जन्मदिन का तोहफा कबूल किया है और पहली गेंद पर फिर से एक बार अपना अकाउंट ओपन किया है बल्लेबाज ने। बल्लेबाज का नाम याद रखना, प्रणीत मात्रे। मात्रे आया रे मात्रे, कमाल की बल्लेबाजी, एक से बढ़िया एक बल्लेबाज, एक जाता है तो दूसरा आता है। यहाँ पे आपको ऐसा लगा था कि 5 विकेट जाने के बाद शायद टेलेंडर आएंगे, मध्य क्रम के बल्लेबाज थोड़े से मनोवैज्ञानिक दबाव में होंगे, ज्यादा बल्लेबाजी करने का मौका इस पूरी प्रतियोगिता में नहीं मिला है, मगर यहाँ पे हार मानने को कोई तैयार नहीं है। ये मैच हमें ही जीतना है, हम ही जीतेंगे। इसी अंदाज के साथ, इसी एटीट्यूड के साथ यहाँ पे बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज प्रणीत मात्रे बाएं हाथ के बल्लेबाज है। और जैसे अक्सर कहा जाता है कि बाएं हाथ के बल्लेबाज जब भी बल्लेबाजी करते हैं तो बहुत ही आकर्षक नजर आते हैं। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार स्क्वायर लेग की जानिब खेला है, बैकवर्ड स्क्वायर लेग में डिक्लेयर जोन में गेंद 1 रन के लिए। अब यहाँ पे गेंदें बची है 9 और जीतने के लिए रन चाहिए 12। 9 गेंदे 12 रन, 12 रन 9 गेंदे। प्रफुल्ल एंड नीलेश स्पोर्ट्स साखर या यूवी स्पोर्ट्स अलीबाग, कौन सी टीम अलीबाग चैंपियन ट्रॉफी जीतेगी? इस खूबसूरत और एक नायाब ट्रॉफी के ऊपर अपना नाम कौन दर्ज करेगा? आहा, तेज तर्रार गेंद करने की वजह से यहां पे अपने लाइन से भटके हैं गेंदबाज तेजस। अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा, वाइड +1, यानी कुल मिला के मुफ्त के अतिरिक्त यहां पे 2 रन मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा। 48 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 9 गेंदों में 10 रन आपके स्क्रीन पर। ओहो हो, मनोवैज्ञानिक दबाव दबाव दबाव, प्रेशर, तनाव और कुछ नहीं है ये। यहाँ पे दोस्तों मुझे कहना बहुत ही आसान है, मुझे क्या यहाँ पे बैठ के ज्ञान देना है, मगर बल्लेबाजों को इम्तिहान देना है। और आपके स्क्रीन पर युवराज से, युवराज के चेहरे पे स्माइल आपने देखी होगी, खुश है वो, क्योंकि अब हम देख सकते हैं उनकी टीम जीत की दहलीज तक पहुंच चुके हैं। जी हाँ, गेंद पैड से टकराई थी और इसी वजह से लेग बाइस के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे फिर से एक बार मिलेगा। आणि मित्रांनो, एक विनंती आहे, आपण कोणत्याही प्रकारे स्टंप काढायला जाऊ नका, कारण स्टंप मध्ये माईक आहेत, माईकच्या वायर्स आहेत। सो प्लीज विनंती असेल कोणत्याही प्रेक्षकांनी किंवा कोणत्याही खेळाडूंनी स्टंप काढू नका। यूवी स्पोर्ट्स टीम के मैनेजमेंट टीम का मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा, साई पाटिल, अथर्व पाटिल और निशांत कांबळे। जी हाँ, हम चलते हैं फिर से एक बार यहाँ पे तेजस जो कि गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदे अब तक डाली जा चुकी है, 8 गेंदे 8 रन, 8 गेंदे 8 रन। कौन सी टीम जीतेगी, साखर या यूवी स्पोर्ट्स? युवराज की टीम। राइट आर्म राउंड विकेट तेजस,
एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, इस मरतबा सही ठिकाने पे गेंद थी मगर वहां पे मिस फील्डिंग, और मिस फील्डिंग का फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। आंखों आंखों में इशारा करते हुए 2 रन तो मुकम्मल कर लिया और ये तीसरा रन भी मुकम्मल। ओहो हो 4 रन, आहा 4 रन यहाँ पे। इसे कहते हैं आंखों में धूल झोंकना, इसे कहते हैं रनिंग बिटवीन द विकेट, इसे कहते हैं एक दूसरे के ऊपर भरोसा, इसे कहते हैं एक दूसरे का विश्वास। और ये विश्वास, ये भरोसा ऐसे ही नहीं आता, उसके लिए एक दूसरे के साथ वक्त बिताना पड़ता है, एक दूसरे को समझना पड़ता है। यहाँ पे पहली मर्तबा पूरे 3 रात हमने देखा कि दौड़कर 2 खिलाड़ियों ने जो 4 रन मुकम्मल कर लिए हैं वो पहली मर्तबा किए हैं। इन दोनों बल्लेबाजों का नाम याद रखना, प्रशांत जाय नाखवा और प्रणीत मात्रे। 7 गेंदें बची है, 4 रनों की जरूरत। दिलों की धड़कनें यहाँ पे तेज हो रही है, क्या होगा इस मैच का। ओहो फॉलिंग स्वीप करने की कोशिश कर रहे थे, हालांकि खुद फिसल गए, मगर फिर भी यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश, मगर इस मर्तबा प्रशांत जाय नाखवा को जाना पड़ेगा। नाखवा जाय नाखवा मैदान से बाहर। 6 गेंदे 3 रनों की जरूरत, 6 गेंदे 3 रन, 3 रन 6 गेंदे, कौन सी टीम जीतेंगी। देखो दोस्तों, यहां से मैं अभी भी कहूंगा, मुझे और संदीप ने भी शायद वो मैच देखा होगा, मैंने अपनी जिंदगी में ऐसा मैच लाइव देखा है। वो राजा शिव छत्रपति किहिम का मैदान था, वहां पे मैच जारी था, 6 गेंदे और 1 रनों की जरूरत थी। मैंने मेडन ओवर देखा है। नाम गेंदबाज का प्रकाश जिटे, मैन फ्रॉम नौगांव। तो क्या यहाँ पे ये 3 रन सेव होंगे? क्या यहाँ पे फिर से एक बार गेंदबाजों का बोलबाला होगा? क्या गेंदबाज यहाँ पे हावी होंगे? उसके लिए फिर से एक बार दिल मजबूत करना होगा, गेंदबाज को अपने आप पर भरोसा करना होगा। वही कैन जो अमेरिका के राष्ट्रपति ने एक मूल मंत्र दिया था, वही कैन ओबामा हमेशा कहते थे। और ये चैलेंज अपने कंधों पर सवार लेकर नए गेंदबाज आए हैं। मंदार मात्रे, बाएं हाथ के गेंदबाज मात्रे आए रहे। फिर से एक बार मात्रे, आपको याद होगा एक मात्रे अर्थात सत्या फिल्म का, और यहाँ पे ये मात्रे क्या इस मैच को जितवा सकते हैं? देखिए अजिंक्य वैद्य उनसे कुछ बातचीत कर रहे हैं, उन्हें समझा रहे हैं कि आपको किस तरह की फील्डिंग यहाँ पे चाहिए, किस तरह से आपको गेंदबाजी करनी है, किस तरह से यहाँ पे बल्लेबाजों को चकमा देना है। यहाँ पे बिंदी आपको गेंदें करनी होगी, यहाँ पे कुछ हद तक विकेट भी चटकाने होंगे। और ये जिम्मेदारी, ये हिम्मत का काम अपने कंधों पर लिया है मंदार मात्रे ने। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है अक्षय पाटिल, मैक्सवेल। मैक्सवेल चतुर, चाणाक्ष, होशियार। ये खिलाड़ी को समझना थोड़ा सा मुश्किल होगा, क्योंकि ये खिलाड़ी सही मायनों में बुद्धि का क्रिकेट खेलता है, क्योंकि क्रिकेट अक्सर शक्ति से नहीं खेला जाता, बुद्धि और युक्ति का मिलाप होना चाहिए, और ये खिलाड़ी इसीलिए जाना जाता है। मगर इस मरतबा एक गेंद बिंदी आ चुकी है, 4 गेंदें यहां पे बची है। जीतने के लिए 2 रनों की जरूरत। हालांकि आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है बल्लेबाजों के लिए, मगर क्या यहाँ पे गेंदबाज मंदार दौर खोलेंगे अपने टीम के लिए? मात्रे, मंदार, फिर से एक बार ये लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, डील यादव के साथ ढकेला उस गेंद को शॉर्ट कवर की दिशा में, और ये अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, मगर 1 रन चुरा लिया। मैंने पहले ही कहा था ये बल्लेबाज बहुत ही चाणाक्ष है, चतुर है, होशियार है। फिर से एक बार उन्होंने अपने होशियारी का ब्यौरा दिया है। 3 गेंदें बची है अंतिम, और जीतने के लिए मात्र 1 रनों की जरूरत। 3 गेंदें 1 रन।
अलीबाग चैंपियन ट्रॉफी का ये अंतिम मुकाबला, ये ट्रॉफी किसके घर जाएगी, ये ट्रॉफी किसके गांव जाएगी, इस ट्रॉफी के ऊपर किसका नाम होगा। अलीबाग चैंपियन ट्रॉफी 2025। और ये देखिए फिर से एक बार आपके स्क्रीन पर युवराज, जिसकी ये टीम है, अब दिलों की धड़कनें उनकी थोड़ी सी मध्यम मध्यम हो चुकी है। और ये जन्मदिन का तोहफा युवराज को क्या मिलेगा? ओहो मिल गया रे, मिल गया। और इसी के साथ ये मैच जीत लिया है युवराज स्पोर्ट्स अलीबाग ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। साई पाटिल, अथर्व पाटिल, निशांत कांबळे, यूवी स्पोर्ट्स टीम के मैनेजमेंट टीम का मैं फिर से एक बार शुक्रिया अदा करना चाहूंगा। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, त्या क्षणाचे साक्षीदार अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपण झालो सुद्धा। याची देही याची डोळा काही जणांना या स्पर्धेचा आनंद लुटायचा होता। त्या क्रीडा भवनच्या मैदानामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये तिन्ही रात्री अर्थात तो आनंद आपण लुटला सुद्धा। आणि मग आता आपण पारितोषिक वितरण समारंभाकडे वळणार। या स्पर्धेतला कोणता खेळाडू उत्कृष्ट गोलंदाज असणार, कोणता उत्कृष्ट